नमस्कार मित्रांनो, ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, नुकताच CA फायनल आणि CA इंटरमिडिएटचा रिझल्ट लागला. त्यात अनेक विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर या रिझल्टमध्ये CA परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास झाले त्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, आता आपला रिझल्ट लागला, पण आपण जे पेपर लिहिले ते कसे लिहिले ते आपल्याला जर परत बघायचे असतील, त्यामध्ये आपण काय चुका केल्या, मार्क कसे आपले वाढले किंवा कमी झाले, हे सगळं जर आपल्याला बघायचं असेल, आपण आपला पेपर कसा लिहिला आहे ते जर बघायचं असेल तर आपल्याला ते पेपर मागवावे लागतील. मग ते मागवण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहेत. एक म्हणजे ICAIच्या वेबसाईटवर जाऊन आपण आपले पेपर मागवू शकतो, किंवा दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे RTI थ्रू आपण 10 रुपयात अगदी सगळेच पेपर आपण मागवू शकतो. ICAIवर जास्त पैसे लागतील, पण RTI थ्रू आपण 10 रुपयात आपले सगळे पेपर मागवू शकतो. मग ते कसे मागवायचे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, जर RTI थ्रू आपल्याला जर पेपर मागवायचे असेल तर आपल्याकडे काय काय असणं आवश्यक आहे तर ते बघूयात. बघा, आपल्याला जर RTI थ्रू पेपर मागवायचे असतील तर आपल्याकडे ॲडमिट कार्ड असणं आवश्यक आहे, आपला रोल नंबर असणं आवश्यक आहे, एक RTI ॲप्लिकेशन आहे तो मी माझ्याकडे फॉर्मॅट आहे त्यानुसार तो आपण लिहू शकतो. आणि डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग कुठल्याही प्रकारचं आपल्याला पेमेंटसाठी आपल्याला पाहिजे. मग आता आपण बघूया की RTI थ्रू आपण ॲप्लिकेशन कसं करू शकतो. मग सगळ्यात प्रथम आपल्याला जायचं आहे क्रोमवर, आणि क्रोमवर जाऊन आपल्याला एक वेबसाईट टाईप करायची आहे, RTI ॲप्लिकेशन. इथे टाईप करायचं RTI ॲप्लिकेशन. मग हे टाईप केल्यानंतर बघा, पहिलीच लिंक आहे त्यावर आपण क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होईल. हे बघा, अशा रीतीने आपल्यासमोर एक इंटरफेस ओपन झालेला आहे. मग आपण तिथे आपला RTIचं ॲप्लिकेशन करू शकतो. मग त्यासाठी काय करायचं, इथे बघा होम नंतर आहे सबमिट रिक्वेस्ट. मग सबमिट रिक्वेस्टवर आपण क्लिक करायचं. इथे काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या आपण सगळ्या वाचून घ्यायच्या आणि त्याला आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द अबोव गाईडलाईन्स इथे आपण टिक करायचं आणि सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर बघा, आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. त्यानंतर आहे सिलेक्ट मिनिस्ट्री डिपार्टमेंट अपेक्स बॉडी. इथे आपण एक बॉडी सिलेक्ट करायची. मग ती कोणती बॉडी आहे तर ती आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. मग इथे आपण सर्च करायचं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. त्यानंतर सिलेक्ट पब्लिक ऑथॉरिटी. पब्लिक ऑथॉरिटीमध्ये आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. बरोबर. मग त्यानंतर खाली आहे पर्सनल डिटेल्स ऑफ RTI ॲप्लिकंट. ज्या विद्यार्थ्याचं आपण ॲप्लिकेशन करत आहोत त्याचं पर्सनल डिटेल इथे टाकायचे आहे. मग सर्वात पहिलं आहे ईमेल ID. मग इथे आपण आपला ईमेल ID टाकायचा. त्यानंतर खाली दिलेला आहे मोबाईल नंबर. मग मोबाईल नंबर इथे आपण टाकायचा. त्यानंतर खाली दिलेला आहे कन्फर्म ईमेल ID. जो आपण ईमेल ID टाकला तो इथे कन्फर्म करायचा. त्यानंतर खाली आपलं नाव टाकायचं. नंतर आपलं जेंडर सिलेक्ट करायचं, मेल असेल तर मेल, फिमेल किंवा थर्ड जेंडर. त्यानंतर आपला ॲड्रेस खाली टाकायचा. संपूर्ण आपण इथे ॲड्रेस टाकायचा. आपला पिनकोड टाकायचा. कंट्री इथे सिलेक्ट करायची, इंडिया सिलेक्ट केली. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं. आपण जर आंध्र प्रदेश असेल, बिहार असेल, चंदीगड असेल, महाराष्ट्र असेल, आता मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर स्टेटस, आपण रुरल एरियामध्ये राहता की अर्बन एरियामध्ये राहता ते आपण इथे सिलेक्ट करायचं. इथे रुरल मी सिलेक्ट केलं. आपण एज्युकेशनल स्टेटस, आपण लिटरेट आहोत की इलिटरेट. आता जर आपण CAचे विद्यार्थी आहोत म्हणजे लिटरेटच आहोत. बरोबर. मग इथे लिटरेट म्हणून आपण सिलेक्ट केलं आणि आपलं काय एज्युकेशन झालेलं आहे ते आपण इथे सिलेक्ट करायचं. मग इथे सिलेक्ट केलं मी अबव ग्रॅज्युएट. आपला फोन नंबर इथे आलेला आहे. मग त्यानंतर सिटिझनशिप, आपलं सिटिझनशिप इंडियन आलेलं आहे. इज द ॲप्लिकंट बिलो पॉवर्टी लाईन. जर आपण बिलो पॉवर्टी लाईनमध्ये असू तर इथे एस म्हणायचं, आणि एस केल्यानंतर आपल्याला ते 10 रुपयेसुद्धा भरण्याची आवश्यकता नाही, आणि जर नसू तर आपल्याला ते 10 रुपये भरावे लागतील. बरोबर. मग त्यानंतर आपल्याला इथे टेक्स्ट फॉर RTI रिक्वेस्ट ॲप्लिकेशन. मग इथे आपल्याला ॲप्लिकेशन लिहायचं आहे. मग तो ॲप्लिकेशन कसा लिहायचा ते आपण आता सगळ्यात पहिले बघू. मग त्याचा मी एक फॉर्मॅट बनवलेला आहे, त्यावरून आपण तिथे लिहूया. मग इथून मी हा सिलेक्ट करतो, कॉपी करतो आणि तिकडे पेस्ट करतो. मग आता आपण या फॉर्मॅटमध्ये काय काय लिहिलेलं आहे
Dear sir, madam, request you to provide certified copies of answer sheets under the Right to Information Act 2005. Below are my details for your reference. मग आता आपल्याला खाली आपले डिटेल्स टाकायचं, आपलं नाव टाकायचं, नंतर आपण कोणती एक्झाम दिलेली आहे ते टाकायचं. मग मी इथे टाकतो CA इंटरमिडिएट. त्यानंतर इयर ऑफ एक्झामिनेशन, आपण कोणत्या वर्षात आपली एक्झाम दिलेली आहे. मग इथे आपण टाकूया नोव्हेंबर 2023. त्यानंतर आपला इथे रोल नंबर टाकायचा. मग आपल्या ॲडमिट कार्डवर आपला रोल नंबर असेल त्यावरून आपण तिथे आपला रोल नंबर टाकूया. नंतर खाली आपला स्टुडंट रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, म्हणजे आपला WRO असेल, SRO असेल, NRO असेल, जोही असेल तो आपण इथे टाकायचा. इथे मी WRO टाकला. त्यानंतर आपला खाली मोबाईल नंबर टाकायचा, नंतर ईमेल ID टाकायचा आणि मग स्कॅन कॉपी ऑफ द पेपर रिक्वायर्ड इज ॲज फॉलोज. आपल्याला कोणत्या पेपरचं आपल्याला स्कॅन कॉपी पाहिजे ते पेपर आपण खाली लिहायचे. मग पेपर नंबर आणि सब्जेक्ट नेम, मग 1 2 3 4 5 6 7 8 आपले जे नसतील ते आपण डिलीट करायचे आणि जे असतील ते इथे ॲड करायचे. मग इथे मी पहिला पेपर टाकतो अकाउंटिंग, दुसरा पेपर टाकतो कॉर्पोरेट अँड अदर लॉज, तिसरा पेपर टाकतो कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, चौथा टाकतो टॅक्सेशन. खाली जे आहे ते मी डिलीट करतो कारण ते मी दिलेले नाही. मग अशा पद्धतीने आपण इथे आपलं ॲप्लिकेशन लिहिलेलं आहे. मग त्यानंतर आपल्याला इथं सपोर्टिंग डॉक्युमेंट जोडायचं आहे. मग ते सपोर्टिंग डॉक्युमेंट काय असतं तर ते असतं आपलं ॲडमिट कार्ड. मग ॲडमिट कार्ड हे जोडायचं असतं, पण ते नेहमी आपलं PDF फॉर्ममध्ये पाहिजे आणि ते नेहमी 1 MB पेक्षा कमी त्याची साईज पाहिजे. मग आपण इथे चूज फाईल म्हणायचं. चूज फाईल केल्यानंतर आपल्याला फाईल्स ओपन होतील आणि त्यामधून आपण आपलं ॲडमिट कार्ड सिलेक्ट करून तिथे अटॅच करायचं आहे. इथे आपण आपलं ॲडमिट कार्ड जोडलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. मग मी ते सिक्युरिटी कोड टाकतो. डू नॉट यूज रिफ्रेश अँड बॅक बटन ऑर ब्राउझर आफ्टर मेकिंग पेमेंट. इफ ॲप्लिकंट डिडंट रिसीव्ह द रजिस्ट्रेशन नंबर देन ॲप्लिकंट इज ॲडवाइज टू वेट फॉर द 24 to 48 वर्किंग आवर्स. मग आपलं पेमेंट झाल्यानंतर तरी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला नसेल तरी आपण 24 तास ते 48 तासापर्यंत आपण वेट करायचं, परत आपण अप्लाय करायचं नाही. मग मी इथे आता पेमेंट करतो. पेमेंट मोड काय काय आहे, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट और डेबिट कार्ड, रुपे कार्ड, UPI याच्यापैकी काही चालेल. मग प्लीज सिलेक्ट युअर बँक, इथे आपण बँक सिलेक्ट करायचं, पेमेंट गेटवे सिलेक्ट करायचं आणि पे करायचं. सिलेक्ट करतो UPI. इथे आपण UPI ID टाकायचा आणि इथे आपण कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर बघा आपल्यासमोर अशी डिटेल येईल. आपण इथे कन्फर्म म्हणायचं आणि त्यानंतर आपल्या UPIचं जे ॲप्लिकेशन असेल त्यावर आपण तिथे पेमेंट ॲक्सेप्ट करायचं. मी इथे पे म्हणतो. अशा पद्धतीने आपण हे पेमेंट सक्सेस केलेलं आहे. युअर ट्रान्झॅक्शन स्टेटस इज सक्सेस. ओके. बघा अशा पद्धतीने आपण RTIसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन झालेला आहे आणि आपल्यासमोर इथे आपल्याला रिसिप्ट मिळालेली आहे. आपण ही प्रिंट करू शकतो, सेव्ह करू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण RTI ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि हे ॲप्लिकेशन केल्यानंतर 10 ते 15 दिवसात आपल्या मेलवर सगळे पेपर आपल्याला मिळतील आणि तोपर्यंत आपण स्टेटस चेक करू शकतो. जी आपण आता PDF सेव्ह केली त्या PDFमध्ये जो नंबर आहे तो नंबर टाकून आपण आपलं स्टेटस चेक करू शकतो. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा.